दुसरीकडे उत्तर प्रदेशातलं वातावरणही सध्या प्रचंड तापलं। यूजीसीचे नवे नियम हे त्यामागचे एक कारण आहे। शिवाय प्रयागराजच्या माघ मेळाव्यात आधी शंकराचार्य विरुद्ध माघ मेळा प्राधिकरण असा वाद सुरू झाला होता, तो थेट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांपर्यंत पोहोचला। तो प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या राजीनाम्यातून। तिथं प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये शंकराचार्य समर्थक ब्राह्मण अधिकारी आणि मुख्यमंत्री समर्थक ठाकूर अधिकारी असे दोन गट निर्माण झाले। या वादाला पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकांची किनार आहे हे वेगळं सांगायला नको। पाहूया नेमकं काय घडते उत्तर प्रदेशमध्ये। उत्तर प्रदेशमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा, प्रशासकीय अधिकाऱ्यांचं राजीनामा सत्र। उत्तर प्रदेशात ठाकूर विरुद्ध ब्राह्मणवाद। शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्या अपमानामुळे राजीनामा देणारे बरेलीचे शहर दंडाधिकारी अलंकार अग्निहोत्री यांना निलंबित करण्यात आलंय। शासनानं आयुक्तांकडे या सगळ्या प्रकरणाची चौकशी सोपवली आहे। मंगळवारी सकाळी 11 वाजता शहर दंडाधिकारी अलंकार अग्निहोत्री यांच्या सरकारी निवासस्थानी निलंबनाची नोटीस लावण्यात आली। त्यांचं सरकारी वाहन जप्त करण्यात आलं। हे प्रकरण इथंच थांबलं नाही, तर अलंकार अग्निहोत्री यांनी त्यांना डीएम निवासस्थानी ओलीस ठेवल्याचा आरोप केलाय। डीएम आवास में बंधक बना रखा था। मैंने तुरंत सचिव साहब को कॉल किया, वहाँ बगल में बैठे थे कि मुझे यहाँ बंधक बना लिया। तो इन्होंने मैसेज बाहर पास किया। जब उनको हमने बता दिया कि हमने बता दिया है सचिव साहब को, तो कप्तान साहब भी बगल में बैठे थे, तो उन्होंने बोल दिया कि ये बता चुके हैं। तब हमें तो आनंद फानंद में जाने दिया। अलंकार अग्निहोत्री यांनी प्रजासत्ताक दिनी राजीनामा दिला होता। याचं कारण यूजीसीचा नवीन कायदा आणि शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्या शिष्यांना मारहाण असं सांगितलं। त्यांनी 5 पानांचं पत्रही लिहिलं। त्यानंतर संध्याकाळी 7:30 वाजता अग्निहोत्री डीएम अविनाश सिंह यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले। तिथं त्यांना ओलीस ठेवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला। तसंच ते जिल्हा दंडाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले, तेव्हा त्यांना आत येऊ दिलं नाही। तेव्हा संतापलेल्या अग्निहोत्री यांनी उच्चवर्णीय समुदायातील त्यांच्या समर्थकांचं तिथंच धरणं आंदोलन केलं। दरम्यान त्यांचे हे आरोप एडीएम देश दीपक सिंह यांनी फेटाळून लावले। मतलब कोई बंधक बनाने जैसी कोई बात हुई ही नहीं थी। बेसिकली वो खुद में गए थे सबसे मिलने के लिए, अलंकार अग्निहोत्री जी जो यहाँ पर सिटी मजिस्ट्रेट हैं, और हम तीनों एडीएम थे, एडीएम प्रशासन, एडीएम हमारे सिटी और कप्तान साहब, डीएम साहब, सब लोग थे। और मतलब उनको कॉफ़ी भी पिलाई गई, कॉफ़ी टेबल पर अच्छे से बात हुई। बस उनका व्यू जाना गया और बात हुई उनसे, और ऐसी कोई बात नहीं हुई कि उनको बंधक बनाया गया या कोई ऐसी बात नहीं। तर शंकराचार्यांनी अग्निहोत्री यांच्याशी फोनवरून संवाद साधत त्यांना पाठिंबा दर्शवला, त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला। एक तो दुख हो रहा है कि कितनी लगन से आपने पढ़ाई लिखाई की होगी, तब जाकर के इस पद पर आप आए होंगे। आज एक झटके में आपका पद चला गया। लेकिन दूसरी तरफ आपने जिस तरह से सनातन धर्म के प्रति, सनातन धर्म के प्रतीकों के प्रति अपनी गहन निष्ठा का प्रदर्शन किया है, उससे पूरा सनातनी समाज आह्लादित है और आपका खूब खूब अभिनंदन करता है। हम चाहते हैं कि आपके जैसे निष्ठावान लोग सनातन धर्म की सेवा में और आगे आएं। जो पद सरकार ने आपको दिया था, उससे बड़ा धर्म के क्षेत्र का पद हम आपको देने के लिए प्रस्ताव करते हैं। माघ मेळ्या दरम्यान शंकराचार्यांना स्नान करू न दिल्यानं अविमुक्तेश्वरानंदांनी तिथंच आंदोलन सुरू केलं। त्यांना तुम्हीच शंकराचार्य आहात हे सिद्ध करा असं सांगणारी नोटीस माघ मेळा प्राधिकरणानं बजावली। त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं आणि हा वाद आणखी पुढे वाढत गेला। हे ब्राह्मणांना मुद्दाम लक्ष्य करण्यासाठी होत असल्याचा आरोप करत बरेलीचे शहर दंडाधिकारी अलंकार अग्निहोत्री यांनी राजीनामा दिला। तसंच जिल्हाधिकाऱ्यांनी पंडित पागल हो गया है असे उद्गार काढल्याचा आरोपही अग्निहोत्री यांनी केलाय। जो 2 हफ्ते के अंदर जो घटनाएं हुई, जिसमें कि माघ मेले में मौनी अमावस्या के दिन हमारे शंकराचार्य ज्योतिर्मठ के अविमुक्तेश्वरानंद जी महाराज वहां पर स्नान के लिए गए, तो उनके शिष्यों के साथ बूढ़े बूढ़े सन्यासियों के साथ, आप सोचिए, पैरों से, लात से, जूते से मारा गया है। चोटी जो ब्राह्मण समाज की गरिमा, अस्मिता और सांस्कृतिक प्रतीक है, उसको चोटी से घसीट के आप देखिए कैसे जमीन में घसीट के प्रशासनिक लोग मार रहे हैं। जब प्रशासन के लोग ऐसे मारेंगे तो क्या बाहर के जो अन्य वर्ग के व्यक्ति हैं, क्या आप मैसेज देना चाहते हैं कि जब वो प्रशासन के लोग ऐसे मारे तो वहां तो नरसंहार होगा? आप क्या चाहते हैं, ब्राह्मणों का नरसंहार कराना चाहते हैं? अलंकार अग्निहोत्री यांनी राजीनामा देताना थेट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांवर ब्राह्मण विरोधी असल्याचा आरोप केला। 5 पानी राजीनामा पत्रातून त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारमधली परिस्थिती अधिक गोंधळात टाकणारी आहे। ब्राह्मण आणि सामान्य वर्गाच्या हिताचं प्रतिनिधित्व करणारा कोणताही प्रतिनिधी दिसत नाही।
परिणामी संपूर्ण सामान्य वर्ग असहाय्य आणि असुरक्षित वाटतो. आता ब्राह्मण आणि सामान्य वर्गाच्या प्रतिनिधित्वासाठी वेगळी राजकीय व्यवस्था निर्माण करण्याची वेळ आली आहे, जेणेकरून वर्गाचं हित जपता येईल आणि सरकारांमध्ये पसरलेला गोंधळ दूर करता येईल. यूजीसी नियम आणि शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्या शिष्यांना झालेली मारहाण यामुळे दुखी होऊन बरेलीच्या सिटी मॅजिस्ट्रेट पदाचा तात्काळ राजीनामा देतोय असं स्पष्टीकरण दिलंय. तर दुसरीकडे आणखी एका प्रशासकीय अधिकाऱ्यानं राजीनामा दिलाय. अयोध्येतील जीएसटी डेप्युटी कमिशनर प्रशांत कुमार सिंह यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा अपमान सहन होत नसल्याचं सांगत राजीनामा दिला. याबाबत त्यांनी त्यांच्या पत्नीला फोनवरून माहिती दिली तेव्हा त्यांना अगदी अश्रू अनावर झाले. हाँ, मैंने इस्तीफा दे दिया है. हाँ, मुझे बर्दाश्त नहीं हुआ. मुझे बर्दाश्त नहीं हुआ. जिसका नमक खाते हैं उसका सिलाब अदा करना चाहिए. मुझे बर्दाश्त नहीं हुआ. पत्नी से बात कर रहा था मैं. मेरी 2 बेटियां हैं. 2 रात में सोया नहीं था और बहुत पीड़ा में था मैं. पुढच्या काही काळात उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या. त्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये ठाकूर विरुद्ध ब्राह्मण असा वाद रंगताना दिसतोय. हेच ठाकूर विरुद्ध ब्राह्मण राजकीय लोण आता अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्याचंही दिसतंय. त्यामुळे स्वतः ब्राह्मण असल्याचं सांगत अग्निहोत्री हे योगी आदित्यनाथांना टार्गेट करतायत, म्हणून जीएसटी डेप्युटी कमिशनरनं राजीनामा दिलाय. निवडणुका जसजशा जवळ येतील तसतसे असे प्रसंग पाहायला मिळतील. विशेष म्हणजे अग्निहोत्री आणि प्रशांत कुमार सिंह हे एकाच पक्षाच्या तिकिटावर मैदानात उतरले तर आश्चर्य वाटू नये. ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी.